नागपुर के लकड़गंज इलाके में एक महिला के घर में देर रात घुसकर आरोपी ने उसके साथ जबरदस्ती और छेड़छाड़ की। घटना 26 मार्च की रात करीब 2 बजे हुई, जब पीड़िता घर पर अकेली थी। अंधेरे का फायदा उठाकर आरोपी ने घर में घुसकर और महिला को धमकाते हुए अश्लील हरकतें की। आरोपी ने जान से मारने की धमकी देकर पीड़िता से मोबाइल नंबर भी लिया और मौके से फरार हो गया। शिकायत मिलते ही लकड़गंज पुलिस ने कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस के अनुसार आरोपी ने पूछताछ में जुर्म कबूल किया है। फिलहाल मामले की जाँच जारी है। लकड़गंज पोलीस स्टेशनला 26 तारखेला अर्ली मॉर्निंग महिला तक्रारदार पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी सांगितलं की त्या रात्री घरी झोपलेल्या असताना तिसऱ्या माळ्यावर त्यांचं घर आहे आणि त्यांची इतर फॅमिली ही पहिला दुसऱ्या माळ्यावर राहते। तर त्यांची मुलगी जी दुसऱ्या माळ्यावरती खेळायला गेली होती, त्यामुळे रात्री त्यांनी दरवाजा उघडा ठेवूनच घरात झोपल्या होत्या। त्यावेळेला अचानक रात्री 2च्या सुमारास 2च्या नंतर एक पुरुष त्यांच्या घरामध्ये शिरला। ज्यावेळेला लाईट गेलेली होती, त्यांनी लाईट गेल्यामुळे त्यांना लक्षात आलं, ते उठल्या आणि उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की घरामध्ये कोणतरी पुरुष आहे। त्यांनी ते लायटरने बघितल्यानंतर त्याला चेहरा दिसल्यानंतर त्या पुरुषाने त्यांचा गळा तोंड दाबलं आणि तिच्याशी किसिंग वगैरे करू लागला, अंगाशी चाळे करू लागला, तिचे कपडे काढले। त्याच्यानंतर त्याने चाकूचा दाग दाखवून तिला धमकावलं आणि धमकावून तिचा मोबाईल नंबर देखील त्याने घेतला। त्या मोबाईल नंबरवर त्यांनी कॉल केले आणि व्हॉट्सअपवर देखील मेसेज टाकला होता। अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे आपण तिचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर जो मोबाईल नंबर तिने दिला होता, त्या आरोपीचा मोबाईल नंबरवरून त्याचा शोध घेतला असता तो शीतल मोहनलालजी शर्मा हा जुनी इतवारी या परिसरामध्ये राहणारा इसम असल्याचं कळून आलं। त्याला ताब्यात घेण्यात आलं, त्याला अटक करण्यात आली। अटक करून त्याला मान्य न्यायालयात हजर केलं असता 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। पुढील तपास चालू आहे।